नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. कारण आजचा व्हिडिओ जो आहे ना, त्यामध्ये तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे की एकाच दिवशी हरितालिकेचं व्रत करायचं आहे आणि गणेश चतुर्थी देखील यंदा एकाच दिवशी आहे 14 सप्टेंबरला. सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतोय तो इथेच की हरतालिकेची पूजा आधी करायची की गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. कारण हरतालिकेचं विसर्जन त्याच दिवशी करायचं आहे का? तृतीया जर सकाळीच संपतीये तर मग पूजा नेमकी कधी करायची? आणि आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की गणपतीची स्थापना आपल्याला करायची आहे, तर मग हरतालिकेची स्थापना आजच कशी काय करायची? पण असो हे सगळं, पण पंचांगामध्ये जर त्या प्रकारचं आहे तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर एकदम सोप्या भाषेत क्रमाने गोंधळ न होईल अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, कारण शेवटी हरतालिकेच्या व्रताच्या विसर्जनाची आणि उपवास सोडण्याची नेमकी पद्धत देखील सांगणार आहे. स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षी हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकत्र असल्या कारणाने या गणनेमध्ये दोन्ही सण एकाच दिवशी आपल्याला करायचे आहेत. म्हणून अनेकांच्या मनात प्रश्न आहे की मग आधी काय करायचं? तर तृतीया कधी संपते ते बघूया. 14 तारखेला सकाळी 7:06 तृतीया तिथी आहे. मग शक्य असेल तर हरतालिकेची पूजा आपल्याला सकाळीच करून घेणं उत्तम आहे, हे लक्षात घ्या. विशेषतः ज्या महिलांच्या घरात गणपतीची स्थापना होणार आहे, गणपती बाप्पा घरी येणार आहेत, त्यांनी हरतालिकेची पूजा आधी करून घेणं हे गरजेचं आहे. मग सकाळी 7 वाजेपर्यंत पूजा नाही झाली तर सगळं चुकणार का? असं काहीच समजू नका. पण तुमच्या घरी जी परंपरा आणि पूजा आहे, घरच्यांचे विचार घेऊन तुम्ही जरूर हा निर्णय घेऊ शकता. पण सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात सोपं उत्तर म्हणजे काय? तर हरतालिकेची आधी जी आहे व्रत मांडणी केली पाहिजे. हरतालिकेचा उपवास दरवेळेस अगोदर येतो आणि त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना होते, बरोबर ना? म्हणूनच याचं साधं सरळ आपण जर आपल्या मनाला विचारलं तर एकच उत्तर आहे की हरितालिका ही तृतीया तिथीशी संबंधित पूजा आहे आणि चतुर्थी तिथीलाच गणपती बाप्पांची स्थापना होते. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हरतालिकेची पूजा पहिल्यांदा करायची आहे सकाळी, नंतर गणपती बाप्पांची स्थापना, असा क्रम ठेवायचा आहे. घरची परंपरा त्या देखील आपल्यामध्ये स्थानिक आपलं पंचांग, आपले कुळाचार यांचा देखील विचार करायचा आहे. या दिवशी आपल्याला राहू काळ देखील महत्त्वाचा आहे. राहू काळ 7:30 ते 9 असा आहे असं सांगितलं जात आहे. पण लक्षात घ्या, राहू काळ 7:30ला आहे, त्या अगोदर आपली पूजा जर झाली तरी अतिउत्तम आहे. त्यामुळे पूजा करताना वेळ ठरवताना राहू काळाचा देखील विचार केला पाहिजे. पंचांगातील योग्य वेळ पाहून राहू काळ टाळून मग पूजा करा. गणपती बाप्पांच्या स्थापनेसाठी आपल्या शहरातील शुभ पंचांगातील शुभ मुहूर्त तर आपण पुढच्या भागामध्ये पाहणारच आहोत. त्याप्रमाणे गणपती बाप्पांची स्थापना करताना आपल्याला काय करायचं आहे? मध्यान्ह काळात ही पूजा स्थापना केली जाते दुपारच्या वेळेत. त्यामुळेच साधारणतः सकाळी 11 ते दुपारी 1:45 किंवा 2 वाजेपर्यंत असा मुहूर्त सध्या मिळत आहे गणपती बाप्पांच्या स्थापनेसाठी. पण आता यामध्ये अनेक एक अशी गोष्ट आहे, म्हणजे एक संभ्रम निर्माण होतो की अनेक जणांच्या माहितीप्रमाणे गणपती जेव्हा येतात तेव्हा गणपतींनी हरितालिका पाहू नये. मग काय करायचं? हा प्रश्न आता सध्या अनेक घरांमध्ये विचारला जातोय. अनेक कमेंट आलेल्या आहेत तशा. तर आपल्या आई आणि आजींकडून आपण ऐकलेलं आहे की हरतालिकेचं विसर्जन झाल्यावरच गणपती बसवायचे. पण यंदा तसं होत नाही. एकाच दिवशी 2 सण आलेले आहेत. अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हरतालिकेचं त्याच दिवशी विसर्जन करून गणपती बसवू नका, असं काहीच नाही आहे. ही पूजा तशीच ठेवायची आणि पंचांगानुसार गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. हरितालिका आणि गणेश चतुर्थी हे 2 स्वतंत्र धार्मिक परंपरा, 2 स्वतंत्र तिथी आहेत. त्या जर एका दिवशी आपल्याला येत असतील तर आपण अशा प्रकारे पूजा करायची आहे. फक्त स्थापना करत असताना आपल्याला वेगवेगळ्या थोड्या लांब त्या पूजा मांडल्या पाहिजेत. जागेअभावी थोडासा अनेक जणांच्या घरामध्ये हा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण ज्यांच्याकडे वेगळी जागा आहे तेव्हा त्या लोकांनी हा पर्याय नक्कीच सुचवा की लांब प्रत्येक वेगवेगळ्या खोलीत व्रत किंवा गणपतीची स्थापना करू शकता.
काही ठिकाणी या गोष्टीला काही असा अर्थ नाही आहे. अनेक जण हरतालिकेचं जी पूजा आहे ती तशीच ठेवतात. गणपती बाप्पांच्या दिवशी दुपारनंतर उत्तर पूजा करतात किंवा दुपारी उत्तर पूजा करतात. त्यामुळे आपल्याला हरतालिकेचं पूजेचं विसर्जन आहे ते 15 तारखेलाच करायचं आहे. अशा प्रकारे या काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या, अगदी थोडक्यात सांगितल्या, जेणेकरून कोणत्याही गोष्टीचा गोंधळ होऊ नये. पण आता ही उत्तर पूजा काढताना दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 सप्टेंबरला आपल्या घराच्या परंपरेनुसार, पूजेच्या पद्धतीनुसार पारण करायचं आहे. इथे आता ऋषीपंचमीचा विषय येत आहे, कारण दुसऱ्या दिवशी पंचमी, ऋषीपंचमी असते. चतुर्थीला गणपती बाप्पा बसतात, तृतीयेला हरतालिकेचं व्रत आणि पंचमीला ऋषीपंचमी. मग आता ऋषीपंचमीचं व्रत ज्या महिला करतात, ज्यांच्याकडे हरतालिकेचं पण व्रत केलं जातं, ऋषीपंचमीचं पण केलं जातं, त्यांनी या व्रतांच्या नियमानुसारच उपवासाचा कालावधी ठरवायचा आहे. कारण हरतालिकेचा उपवास देखील आपल्याला सोडायचा आहे, दुसऱ्या दिवशी सोडला जातो. आणि ऋषीपंचमीचा उपवास आपल्याला करायचा आहे. याप्रमाणे या सगळ्या गोष्टी आहेत ज्यांचं महत्त्व आपल्याला आपल्या घरातल्यांना विचारून देखील घेतलं पाहिजे. गणेश चतुर्थीला जेव्हा आपण उत्तर पूजा करणार आहोत हरतालिकेची, तेव्हा सकाळी लवकर उत्तर पूजा करून तुम्ही जर ऋषीपंचमीचा उपवास करणार असाल तर त्यापूर्वीच काहीतरी असं सात्विक वगैरे जे उपवासाला चालतं ते अन्न खाऊन हरतालिकेचा उपवास सोडा. कारण ऋषीपंचमीच्या उपवासाला अनेक प्रकारच्या भाज्या वगैरे हाताने लावलेल्या किंवा मिरच्या किंवा पीठ जे आहे ते चालतं, त्याची भाजी भाकरी, त्यामुळे उपवास सोडायला काहीच हरकत नाही. आणि ऋषीपंचमीचा उपवास देखील घडत आहे. बाप्पांची स्थापना आजच्या दिवशी तुम्ही जरूर करा दुपारच्या वेळेमध्ये, आपल्या स्थानिक पंचांगातील वेळेनुसार, आपले कुलाचार काय सांगतात त्यानुसार. पण एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन करू नका. अशी धार्मिक मान्यता आहे की गणपती बाप्पांनी चंद्राला शाप दिला होता, त्यामागे एक पौराणिक कथा आहे. त्यामुळे चंद्रोदयाची वेळ ही पाळा. प्रत्येक ठिकाणी थोडाफार वेगळा परिणाम होऊ शकतो वेळेमध्ये, पण या तिथी सगळ्या एकत्र आल्यामुळे थोडाफार अनेकांच्या घरात गोंधळ आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरतालिकेची पूजा पहिल्यांदा करा, नंतर योग्य मुहूर्तावर गणपती बाप्पांची स्थापना करा, दुसऱ्या दिवशी हरतालिकेचं विसर्जन लवकर करा आणि ऋषीपंचमीचा उपवास हा योग्य आहार घेऊन करता येईल आणि त्याचप्रमाणे हरतालिकेचं व्रत देखील सुटेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना मनापासून धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.